बबन थोरात साहेबांना तुम्ही का मारलं? बबन थोरात साहेबांना फोन केला होता मी एक 15 दिवसाखाली. म्हणलं साहेब तुम्ही जे नियुक्ती करतायत सगळ्या गोष्टी ज्या आहेत पक्षातल्या अत्यंत चूक नियुक्ती करतायत. त्या पक्षात जे उमेदवार सुद्धा नाही, जे की त्यांना पक्षाची माहिती नाही, अशा कार्यकर्त्यांना तुम्ही जर नियुक्ती देऊन देत असताल तर आमचं दुर्दैव आहे. जे कैलासवासी प्रकाश भाऊ खेडकर माझे मोठे बंधू यांनी आपल्याला सगळ्यांना माहित आहे, ज्यांनी इथं सेना वाढवली होती ती सेना आजच्या तारखेला ह्यांनी पैसे घेऊन कार्यकर्त्यांना पद देऊन आज विकून टाकलेली आहे. याच्यासाठी मी त्यांना जाब विचारला आणि त्याच्यासाठी त्यांची माझी तुतू मिमी झालेली. आणि प्रत्येक कार्यकर्त्याकडून असं त्यांचा प्रत ठरलेला आहे. शिवसेना शहर प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, यांचे सगळे रेट त्यांच्याजवळ ठरलेले. आम्ही वरिष्ठांना सुद्धा यांची तक्रार केली, वरिष्ठांना सुद्धा यांची दखल यांनी घेतल्या गेली नाही. म्हणून हा प्रकार आजचा इथे झालेला आहे. आणि हा ज्या ज्या दिवशी इथे येईल आपल्या माध्यमातून सांगतो, आमची शिवसेना तर आम्हाला इथली वाचवायचीच आहे. प्रकाश खेडकरनी जी शिवसेना केलेली ती आजही शिवसेना आम्ही जीवन ठेवणार आहोत. आणि हे जेव्हा येईल तेव्हा असं करेल तर त्याला अशाच पद्धतीचा चोप त्याला देण्यात येईल. आज काय चोप दिला का त्यांना? आज मी चोप दिला त्यांना. मारलं त्यांना? मारलं म्हणजे त्याच्यात रूम मध्ये तू मिमी झालेली आहे. चोप दिला म्हणतात? चोप म्हणजे मिमी तू झाली शिवसेना स्टाईल दिली नाही, दिली नाही. तुम्ही आता आरोप केला की कोणत्या पदाला किती पैसे? जिल्हा प्रमुखाला 20 ते 25 लाख रुपये, तालुका प्रमुखाला 7 ते 8 लाख रुपये, शहर प्रमुखाला 5 लाख रुपये, महानगर प्रमुखाला 5 लाख रुपये, अशा पद्धतीचे रेट ठरलेले आहेत. बरं दादा, आणि यांनी सगळी जिल्ह्यातली शिवसेना संपवलेली. यांना नांदेड आणि हिंगोलीच का पाहिजे? कारण यांना नांदेड आणि हिंगोली याच्यासाठी पाहिजे, विकता आलं पाहिजे आणि त्याच्यावर कोणीच काही जाब विचारला नाही पाहिजे. म्हणून ह्या प्रकारे इथे येऊन नांदेड आणि हिंगोली याचे संपर्क प्रमुख होतात. का धुळ्याचे, तिकडे नाशिकचे, पुण्याचे काय होता येत नाही त्यांना, कारण तिथे ते जाऊच शकत नाही. तिथले शिवसैनिक येऊच देत नाहीत जवळ. त्याचं कारण ते आहे. बरं दादा, लोकसभेपासून वेगवेगळे जे तुमचे पदाधिकारी असतील, वानखेडे साहेबांपासून तर अनेक पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत अनेक वेळा बबन थोरातांवरती आर्थिक व्यवहाराचे आरोप केले, वरिष्ठांपर्यंत आरोप केले. ऐका दादा, ऐका, पूर्ण प्रश्न आहे का? मग वरिष्ठ का कारवाई करत नाही त्यांच्यावरती? वरिष्ठ कारवाई करत नाही म्हणून आता हा प्रकार जो झाला तर आता ते वरिष्ठांना सुद्धा लक्षात येईल की आता हा प्रकार जे आहे तो शिवसैनिकांच्या हाणामारीपर्यंत गेलेला आहे. म्हणून ते एक तर त्यांच्यावर तरी कारवाई करतील किंवा आमच्यावर कारवाई करतील, दोघांमधून एकावर कारवाई करतील. विधानसभेला त्यांनी बिफॉर्म विकला नांदेड उत्तरचा असं त्यांच्यावर. मग मी आता कार्यकर्त्यांना तेच सांगितलं, हे उद्धव साहेब आमच्याकडे झाड पाठवते लावायला, आम्ही झाड लावतो 5 वर्ष त्याचं सगळं हे करतो, झाडात वाहनाचं मोठं करतो. ज्या दिवशी फळ येईल त्या दिवशी असे चोर येतात आणि त्या चोर एखाद्या हेला आणतो गुंडाला आणि त्याच्यात ते खायला त्याला देतो. म्हणजे याचा अर्थ जे झाला, आम्ही कष्ट करायचे आणि यांनी इथे येऊन विकायचं, हा प्रकार झालेला आहे. त्याचा मी जाब आज विचारला. त्या दिवशीपासून मी त्यांना फोन करतो, साहेब तुम्ही असं का केला, कशासाठी केला? नांदेडचे नागरिक आम्हाला विचारतायत, नांदेडचे प्रतिष्ठित व्यापारी आम्हाला विचारतायत, नांदेडचे वार्डामधले नागरिक चांगले चांगले व्यापारी सुद्धा आम्हाला विचारतात याचा प्रश्न. आम्ही त्याचं उत्तर काय द्यायचं? तुम्ही येता इथं येऊन विकून जाता, याचा अर्थ काय? वानखेडे साहेबांनी मागे लोकसभेच्या प्रश्न हाच उपस्थित केला होता. वानखेडे साहेबांची सुद्धा दखल घेण्यात आली नाही. वानखेडे साहेब, मी आज हे केलं ना, वानखेडे साहेब त्या दिवशी लोकसभेला सुद्धा हेच करू लागले, पण हा त्या दिवशी तिकडून तसाच पळून गेला. आणि प्रत्येक वेळेस एखाद्या कार्यकर्त्याला म्हणतो तुला काय करायचं आहे, मी तू मुंबईला ये, मी बघून घेतो. मुंबईला हा हे झाला, दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे. मी मुंबईला सुद्धा निघालो होतो ह्याला बोलायला, मुंबईला सुद्धा लपून बसतो, हा फोन उचलत नाही. बरं, डग पाटलाला उमेदवारी केवढ्याला विकली? डग पाटलाला उमेदवारी तुम्ही त्यांना विचारा ना, सगळे आपल्याला सुद्धा माहित आहे. त्यांना विचारा एवढ्याला विकली, का विकली? जुना शिवसैनिक का दिसला नाही? बाळासाहेबांनी सांगितलं होतं की शिवसैनिकांनाच उमेदवारी द्यावी. उद्धव साहेबांना सुद्धा सांगितलं होतं. उद्धव साहेबांनी आम्हाला विचारलं होतं की उमेदवारी कोणाला द्यायची होती. आम्ही प्रत्येक वेळेस सांगितलं साहेब शिवसैनिकांना उमेदवारी द्या. तुम्ही बाहेरचा उमेदवार आमच्यावर लागता का? 4 पैसे घेण्यासाठी? किती होती पण उमेदवारी? आकडा किती? आकडा आपल्याला सुद्धा माहित आहे, त्यांना सुद्धा विचारा ना तुम्ही. आकडा सुद्धा माहित आहे आपल्याला. आज तो इथे दिसतोय का? आज संघटनेत आम्ही इथे दिसतो. कोणत्या मोर्चात आंदोलनात दिसायला का तो उमेदवार? दिसायली का संगीता पाटील रंग दिसतेत का कुठेतरी पक्षाच्या संघटनेच्या कार्यक्रमात? हा जबाब विचारा ना त्या मूर्खाला. त्याच्यानंतर जर तू नांदेडला आला
तर त्याची हीच व्यवस्था केली आहे तुमच्या माध्यमातून सांग. तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट राहत दिसतोय. पुढची काय बंद राहणार आहे, समजून होणार आहे का असं नाही? पुढची हीच भूमिका राहणार आहे. आमची बाळासाहेबाची उद्धव साहेबाची शिवसेने टिकवायची असेल तर असे जर गद्दार येऊन विकत असतील शिवसेना तर आम्ही तशाला तसाच जबाब देणार. घरात नातेवाईक तो बसणार. चोप बसणार त्याला. ओके.